नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. आपण स्टार प्रवाहावरील तू ही रे माझा मित्र या मालिकेचे धमाकेदार आणि रंगतदार रिव्ह्यू बघणार आहोत. तर आजचा एपिसोड खूप मस्त आणि ड्रामेबाज असणार आहे तर प्रेक्षकांनो, आणि शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. सुरुवातीला आपण बघणार आहोत की सगळेजण अर्णवच्या घरी आलेले असतात, म्हणजे ईश्वरीच्या घरचे. आणि ईश्वरीच्या आत्या नको नको काय ते अर्णवला बोलत असते. आत्या म्हणतात की माझ्या दादाचा अपघात करून तुझं सूड पूर्ण झाला नाहीत म्हणून हे सगळं केलंत ना. अरे, अजून एका जन्मात किती पापं करणार आहेस तू, आणि कुठे आणि कशी फेडणार आहेस ती. आमच्या इब्रतीबद्दल तुला काहीच आणि कसं वाटत नाही रे. त्यात लावण्य चिडते आणि म्हणते, हॅलो, बंद करा तुमची ही सगळी नाटके, समजलं. आधी स्वतः सगळं प्लॅनिंग करून स्वतःच्या मुली पैशावाल्यांच्या गळ्यात बांधायच्या आणि त्यांच्याच घरी येऊन असले तमासे करायचे. लाज नाही वाटत का हो तुम्हाला. तुम्ही सगळे देसाईत ना एक नंबरचे गोल्ड डिगर आहात. लावण्य म्हणते, तुमचा प्लॅन एक्सपोज झालाय आज. ईश्वरी म्हणते, लावण्य मॅडम, पुन्हा एक शब्द जरी माझ्या घरच्यांबद्दल बोललात ना तर बघा मी काय करते ते. लावण्य म्हणते, बोल ना, काय करशील बोल ना, कळू दे मलाही. इकडे मामीची टरकलेली असते बरं का प्रेक्षकांनो, कारण मामी काय त्या सुप्रियाताईंसमोर येत नाही. ती लांबूनच सगळा गोंधळ बघत असते. लावण्य म्हणते, स्वतः तर प्लॅनिंग करून घरात घुसलीये. सुप्रियाताई मध्येच म्हणतात की 1 मिनिट, असं काहीही नाहीये. हे सगळं आम्हालाही तेवढंच धक्कादायक आहे. आमच्या लेकीबद्दल लोक काय बोलतील याची जराही काळजी नाहीयेत का तुम्हाला, आणि तुम्ही तिलाच बोलतायत. लावण्य म्हणते, इज इट? वेल गुड देन, घेऊन जा ना मग तिला. कोणी थांबवलंय? प्लॅन नव्हता ना तुमचा? देन प्रूव्ह इट डॅम इट. आत्या म्हणते, हो घेऊन जायला चालूय आम्ही तिला इथे. पण तुमचे हे बिनबुडाचे आरोप करण्याआधी अर्णवला प्रश्न विचारायचे आहेत मला. आत्या म्हणते, काय रे, पाप नव्हतं ना तुझ्या मनात? मग का घेऊन आलात ईश्वरीला इथे? बोल ना, आहे का काही उत्तर तुझ्याकडे? अर्णव प्रेक्षकांनो काहीच बोलत नसतो बरं का माहीत नाही त्याचं कारण, पण तो सगळं त्याला एवढं काय काय बोलतात, पण तो एकही शब्द तोंडातनं काहीच काढत नाही. अरे बोल ना. आता अर्णव बोलतो, हो आहे उत्तर. अर्णव म्हणतो, ती माझी बायको आहेत आणि हे तिचं घर आहेत म्हणून तिला इथे घेऊन आलो आहेत. ईश्वरी म्हणते, 1 मिनिट. ईश्वरी म्हणते, कोण बायको, कसलं लग्न? एक तर माझ्या मर्जीशिवाय तुम्ही हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात घातलंय आणि तुम्ही त्याला लग्न म्हणतायत. हे लग्न मी मानत नाही. हा सगळं आहेत ना, हा सगळं तुमच्या इगोचा खेळ आहे, बाकी काही नाहीये. कारण काय आहेत ना, द ग्रेट ASRने एखादी गोष्ट करून टाकली ती कधीच बदलत नाही असा अहंकार आहे तुमचा, आणि म्हणून अडून बसला आहात तुम्ही. ईश्वरी म्हणते, हे लग्न नाहीये, मनमानी आहेत, मनमानी तुमची, आणि ती मी चालू देणार नाहीये. नुसतं मंगळसूत्र घातल्यामुळे मीडियासमोर ही माझी बायको आहेत असं लग्न होत नसतं. अर्णव म्हणतो की तिथे काय परिस्थिती होती हे तुला चांगलंच माहितीये, तरीही मला हे लग्न मान्य नाही. इकडे हा राकेश ईश्वरीच्या घरी आलेला असतो आणि कुलूप बघून म्हणतो की देसाईंच्या घराला कुलूप? माझ्या आधी हेच लोक गेलेत की काय पोलीस स्टेशनमध्ये? आणि तिकडे सगळे लोक जमा झालेले असतात आणि राकेश म्हणतो, काय रे, काय चाललंय? नाही, माझ्याबद्दल बोलत असाल तर जोरात तरी बोला. आम्ही TV मध्ये बातमी बघितली, तुमची बायको त्या बिझनेसमॅननी पळवली ना. तो राकेश म्हणतो, बघा ना काय करायचं या नशिबाचं, सांगा तरी तुम्ही. त्यातला एक जण म्हणतो, अरे नशीब नाही, दम लागतो स्वतःची बायको सांभाळायला. लाज नाही वाटत का रे तुला? नशिबाला काय दोष देतोय? आणि राकेश चिडतो आणि त्या माणसाची कॉलर पकडतो. काय म्हणतो, सांभाळून ठेवायचं तिला, आज दाखवतोस तुला, आज गेलास तू. ती लेडीज म्हणते, तुम्हाला जर तुमची बायको सांभाळता येत नाही तर दुसऱ्यांवर दादागिरी काय करता? लाज नाही वाटत? राकेश म्हणतो, बाई, मला आता तोंड चालवायला लावू नकात माझं. निघा इथून सगळे, नाहीतर वाट लावेल एकेकाची, निघा इथून. तिथून 2 जण आलेले असतात. ते म्हणतात, भाऊ. राकेश म्हणतो, तुम्हाला सांगितलं ना, जा इथून. त्यातला एक जण म्हणतो, उंदीर आला बाबा पिंजरात एकदाचा. लय हिशोब पेंडिंग आहेत आपले, आता समधे विषय क्लिअरच करू.
पण त्या दोघा तिघांची मारामारी होती आणि राकेश तिथनं पळून जातो. इकडे ईश्वरी म्हणते तुम्ही तुमचा इगो सॅटिस्फाय केला. ईश्वरी म्हणते की माझ्या बाबांनी माझ्या आणि राकेशजींच्या लग्नाचं स्वप्न पाहिलं होतं आणि त्यांना ते आठवतं की तिघं जण मिळून ईश्वरीला सांगतात की तुझ्या लग्नाचा विचार आम्ही राकेशबद्दल केलेला आहे, तो तुला सुखात ठेवू शकतो. तर यावर तुझं म्हणणं काय? ईश्वरी म्हणते की माझ्यासाठी तुम्हाला योग्य वाटतंय तर माझ्या लग्नाला होकार आहेत. आणि ते मुहूर्त काढायला गुरुजींकडे जातात आणि म्हणतात की 15 दिवसाचा मुहूर्त फायनल करून टाकूयात. या सगळ्या गोष्टी त्यांनी झालेल्या परत दाखवलेल्या आहेत. ईश्वरी म्हणते बाबांच्या इच्छेविरुद्ध मी कधीच जाणार नाही. ईश्वरी बाबांच्या पायाजवळ जाऊन बसते आणि म्हणते की अर्णव सरांनी हे झालेलं लग्न हे मला मान्य नाहीये. ईश्वरी म्हणते बाबा मी तुम्हाला दुखवून अर्णव राजशिर्के यांच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घालून मिरवू शकत नाही. आणि ईश्वरी ते गळ्यातनं मंगळसूत्र काढत असताना तिच्या बाबांनी ते मंगळसूत्रामध्ये हात टाकलेला असतो आणि सगळ्यांना असं बघून आश्चर्याचा धक्काच बसतो की असं कसं काय होऊ शकतं, हे काढू का देत नाही. आणि अर्णवलाही वाटतं की बाबा असं का करतायत. ईश्वरी बाबा असे म्हणते आणि इकडे हा राकेश पळत असतो कारण त्याच्या मागे गुंडे लागलेले असतात. इकडे राकेशला त्या दादाचा फोन येतो आणि तो उचलतो. काय हो दादा, झालं ना काम फत्ते, उचललं ना त्या मुलीला तिथून. तो दादा म्हणतो अरे काय रे, डोक्यावर बिक्यावर पडला की काय तू? अरे तू जो पत्ता पाठवला तो थेट अर्णव राजशिर्केंच्या घराचा आहे आणि तो कोण माहिती आहेत का तुला? त्याच्या मोठमोठ्या ओळखी आहेत, एवढा मोठा बिझनेसमॅन आहे, तू काय डोक्यावर पडला की काय? असं सर्व ते दादा त्या राकेशला बोलत असतात. हा अख्खं डिपार्टमेंट कामाला लावेल हा माणूस, एवढा मोठा धोका पत्करायचा नाही आम्हाला. राकेश म्हणतो अहो दादा कुठे गेली तुमची हिंमत? तो म्हणतो ए शाण्या, आमचीच डाल करून आम्हाला चोंगडीच घालतो का रे? सगळ्यांसमोर बसली आहे ती आणि त्यांच्यासमोर उचलून आणायचं तिला? एवढा कोण लागून गेलाय रे तू? पोलिसांची नसती रबडी मागे लागून घ्यायला. राकेश म्हणतो म्हणजे ती अर्णवच्या घरी पोहोचली आहे. तो दादा म्हणतो मी काय सांगत होतो तुला? राकेश म्हणतो एवढी सगळी सेटिंग लावून घेऊन गेला की काय तिला तिच्या घरी? आता काय खरोखरच लग्न करतो का काय तिच्याशी? अम्मू म्हणते बाबा तुला हे नातं तोडू नको हेच सांगतायत. त्या चिडते आणि म्हणते नमू दादा अरे हे काय आहे सगळं? हिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं, हिचा गवा झाला म्हणून आपली बदनामी झाली अशी भीती वाटते का तुला? आत्या म्हणतात तू नको काळजी करू, लढू ना आपण. आणि तुम्ही दादाने हात काय उचलला? तुमच्या मनाचे मतलब काढून घेऊ नका. खोटं आहेत हे लग्न, या लग्नाला काय अर्थच नाही. अर्णव बोलतोच की मला असं वाटतंय. तेवढ्यात आत्या म्हणते भाऊ आहे तो माझा, त्याला काय म्हणायचं आहे ना हे तुझ्यापेक्षा जास्तच चांगलं कळतं मला. आत्या म्हणतात इशू काढ ते मंगळसूत्र आणि दे फेकून. तिच्या आई पण म्हणते इशू थांब, तू हे मंगळसूत्र काढू नये असं यांना वाटतंय याची मला खात्री आहे. अर्णवला आता ह्या गोष्टीचा दिलासा झालाय की आता ईश्वरी हे मंगळसूत्र काढणार नाही. मध्येच आजी बोलतात की त्यांना काय वाटतं हे महत्त्वाचं नाही आहे आमच्यासाठी. हे कुठल्या भलत्या ठिकाणी कुठलाही विधी न करता मंगळसूत्र घालणं याला लग्न म्हणत नाही. देवा ब्राह्मणाच्या साक्षीने झालंच नाही आहेत हे लग्न, याला मी लग्न मानत नाही आणि मानणारही नाही. ईश्वरी म्हणते की मी मानत तर मीही नाही, पण बाबांच्या मनात नक्की चाललंय तरी काय? आजी तिथून निघून जाता आणि अंजलीही त्या आजींच्या मागे मागे जाते. आजी इकडं देवी आईच्या समोर आलेले असतात. अंजली म्हणते अगं आजी काय वागतीस तू? आता तरी चिंटूच्या मनाचा विचार कर. आता जे घडून गेलंय ते सुद्धा नाकारणार आहेस का? म्हणता चिंटूची आणि ईश्वरीची पत्रिका जुळत नाही हे तुला माहिती असूनही तू हा प्रश्न विचारतीये. तिच्याशी अर्णवचं लग्न झालं तर त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल असं म्हणाले नव्हते गुरुजी? आणि चिंटूची काळजी आहेत मला अंजली, मी फक्त त्याच्या सुखाचा विचार करते. इकडे अंजली म्हणते अगं तू ते पत्रिकेचंच काय घेऊन बसली आहे? इथं त्यांचं दोघांचं नशीब त्यांना एकमेकांच्या जवळ आणते, त्याचं काय? आजी म्हणते की मला फक्त एवढंच माहिती आहे की चिंटूसाठी ईश्वरी ही योग्य मुलगी नाहीये. त्या कुठल्या त्या लॉजमध्ये ईश्वरीला मंगळसूत्र घातलं आणि ते लग्न म्हणून ऍक्सेप्ट करायचं? लग्न म्हणजे काय पोरखेळ वाटला का?
अंजली खूप समजवत असते आजीला म्हणते, अगं आजी, ईश्वरीला वाचवण्यासाठी चिंटूने हे लग्न केलं आहे. उलट आपल्याला त्याचा अभिमान वाटायला हवा. तुझे आणि आईचे संस्कार वाया नाही गेले. तुला याचा आनंद नाही होते का ग आजी? आजी म्हणतात, अजिबात नाही. ती ईश्वरीच सांगते की तिच्या परवानगीशिवाय चिंटूने तिला मंगळसूत्र घातलं. अंजली म्हणते, ठीक आहे, तुला आज पटत नाहीये, पण एक दिवस हे नक्की पटेल. तर त्यांच्या पत्रिकेत योगच नसता तर मला सांग, ईश्वरी आईचं मंगळसूत्र घालून या घरात आलीच नसती. आजीलाही या गोष्टी थोडाफार समजतात, पण आजी लवकर मान्य करत नाही. त्यामुळे अंजली म्हणते, त्यामुळे आजी ईश्वरी ह्या घरची सून आहेत आणि ते बदलणार नाही. इकडे आकाश अर्णवला सपोर्ट करतो आणि काहीतरी खुणवतो. मामाही तेच करता. अर्णव म्हणतो, आज माझी बाजू घेण्याचा चान्स मिळाला आहे मला. अर्णव म्हणतो, ट्रस्ट मी तुमचा ऍक्सिडेंट नाही केलाय. खरं आहे हे. अर्णव म्हणतो, आता माझ्याकडे प्रूफ नाहीये, पण हेच सत्य आहे. आणि बाबांना आठवतं की अर्णवने हा ऍक्सिडेंट घडवून आणलेलाच नसतो. त्यांना माहीत असते की हा ऍक्सिडेंट राकेशने घडवून आणलेला असतो आणि तुम्ही खरंच या लग्नाला होकार देत आहेत असं समजून मी सुद्धा तुम्हाला एक प्रॉमिस करतो. आणि अर्णव त्यांचा हात स्वतःच्या हातात घेतो. तुमच्या मुलीला कायम सुखात ठेवीन. आकाशलाही आनंद झालेला असतो, नमूलाही आनंद झालेला असतो. अर्णव म्हणतो, काळजी करू नका तुम्ही, ती सेफ आहे माझ्यासोबत. मी असताना कुठलेच संकट तिच्या आसपास येऊ देणार नाही. हा शब्द आहे माझा. अर्णव मी ईश्वरीला म्हणतो की मिस इंदोर प्लीज, तुला कितीही वाटलं तरी आपलं हे नातं तुला नाकारता येणार नाही, कारण तुझ्यासाठी रिस्क आहे. बाबांना आठवतं की राकेश काय बोलतो ते. ज्याने आपल्याला गाडीने उडवलं, त्याच्यामुळे आपली जी ही अवस्था झाली, तिच्याशीच आपल्या मुलीचं लग्न लावून देतोय. अर्णव म्हणतो, मी जे काही करतो आहे ना, ते फक्त आणि फक्त तुझ्या भल्यासाठीच करत आहे. मला कुठलाही डिसिजन तुझ्यावर लादायचा नाहीये, पण आता हा एकमेव ऑप्शन आहेत माझ्यावर. नमू म्हणते, इशू बरोबर बोलतायत अर्णव सर. अगं, तुमचं लग्न झालंय ही बातमी सतत न्यूज चॅनलवर सुरू होती ग. जर एखादी बातमी मीडियामध्ये पसरली आणि त्याचं काय होतं हे माहीत नाहीये का ग आपल्याला? ईश्वरीला ते जुन्या गोष्टी आठवतात. ती मार्केटमध्ये जात असताना ती म्हणती, काकू हे तुम्ही काय बघतायत? आणि तिला तो व्हिडिओ व्हायरल झालेला असतो, तो तिला दाखवतात. ईश्वरी त्याच्या गळ्यात येऊन पडलेली असते. ह्या सगळं आपल्याला माहीतच आहे प्रेक्षकांनो, पण फक्त एक तुम्हाला क्लिक आठवण यावी म्हणून हे सांगितलेलं आहे. नमू म्हणती, तू विसरली इशू, आपण इंदोर सोडून मुंबईला ह्याच कारणासाठी आलो होतो. नमू म्हणते, तू जर हे लग्न नाकारलंस तर आपल्या आईबाबांना काय काय ते ऐकावं लागेल, याचा जरा तरी अंदाज आहेत का तुला? ईश्वरी रडते आणि म्हणते, हो मला आहे अंदाजा. पण नमू म्हणते, अगं पण काय इशू? ईश्वरी म्हणते, अजूनही, आणि तिथून उठून ती बाहेर निघून जाते. अर्णव बघतो की ईश्वरीला काय झालंय. तेवढ्यात सुप्रिया म्हणते की अर्णव थांब, मी बघते. इकडे सुप्रियाताई इशू सोबत येऊन बोलतात आणि म्हणतात, इशू, ह्या एका दिवसामध्ये तुझ्या आयुष्यात खूप काही घडलं आहे, कळतंय मला. लग्नासारखा निर्णय तुला ह्या विचित्र परिस्थितीमध्ये घ्यावा लागतोय हेही कळतंय मला. ईश्वरी म्हणते, आई अगं हे मान्य करू? आई म्हणते, बाळा तुझं गोंधळ उडणं साहजिकच आहे, पण मी एक विचारू तुला तुझ्या बाबांवर विश्वास आहेत ना? इशू म्हणते, आई हो. इशू, तुझं मंगळसूत्र काढण्यापासून तुझ्या बाबांनी तुला का थांबवलं? ही एवढी इच्छाशक्ती त्यांच्यात कुठून आली? ईश्वरीला आठवतं की कसं तिच्या बाबांनी तिचं गळ्यातलं मंगळसूत्र काढण्यासाठी तिला थांबवलेलं असतं. याचा एकच अर्थ आहे, आपल्या आयुष्यात काही भल्याच्या गोष्टी घडायच्या असतील तरच दैव हे सगळं घडवून आणतं. कळतंय का तुला? मन घट्ट कर आणि समोर आलेल्या परिस्थितीचा स्वीकार कर. ईश्वरी म्हणते, आई अगं पण हे. आई म्हणते, इशू अगं जे काही होईल ना ते आता चांगलंच होईल, असा विचार करून आपण पुढे जाऊ. असं बोलून त्या दोघी एकमेकींच्या गळ्यात पडतात आणि आई म्हणते, अगं इशू नको काळजी करू, सगळं छान होईल तुझं. इकडे अर्णव लावण्यासोबत बोलायला आलेला असतो आणि म्हणतो, लावण्या चिडूनच बोलते, काय आहे यार, का वागलास असा माझ्याशी? अर्णव म्हणतो की जे काही घडलं ते नकळत आणि अचानक घडलं, मला करावं लागलं हे सगळं. लावण्या म्हणते, मी काय करायचं आता, माझं तर प्रेम आहे तुझ्यावर, मी तर आपल्या फ्युचर लाईफची स्वप्न रंगवली होती आणि तू. अर्णव तिला म्हणतो, आय एम सॉरी,
मी तुझ्याशी लग्न करायला रेडी झालो होती, माझी काही कारण, पण प्रेम, लावण्या म्हणते, ते कधीच नव्हतं तुझं माझ्यावर. अर्णव म्हणतो, मी ते तसं तुला सांगितलंही होतं. अर्णव म्हणतो, तुला माझ्याशी लग्न करायचं होतं. आजीला माझं लग्न तुझ्याशी झालेलं बघायचं होतं. माझी मर्जी कोणीच विचारली नव्हती. अर्णव त्याच्या हातातले रिंग काढून लावण्याला देतो आणि म्हणतो, हे गे रिंग. सी, आय अंडरस्टँड युअर कंडिशन, पण तुला एकच सांगू शकतो, आय विल बी देअर फॉर यू ॲज अ फ्रेंड ऑलवेज. अर्णव ती अंगठी तिच्या हातात देतो आणि सॉरी म्हणतो. इकडे राजेश 1111 करत फिरत असतो आणि म्हणतो, मिस्टर अर्णव राजेश शिर्के, मीडियासमोर तिला आपली बायको डिक्लेअर करून काम सोपं होणार नाहीये तुझं. माझी इतक्या दिवसांची मेहनत, महिन्यांची मेहनत वाया जाऊ देणार नाहीयेत मी. सोडणार नाहीयेत मी तुला. इकडे अंजलीला राकेशचा फोन येतो आणि ती रिसीव्ह करते आणि म्हणते, अहो कुठे आहात तुम्ही, किती फोन करायचे मी तुम्हाला. राकेश म्हणतो की अगं अंजली, हे काय चालू आहेत ते ईश्वरी आणि अर्णवच्या लग्नाबद्दल. अंजली म्हणते की तुम्ही आधी घरी या, मी तुम्हाला सांगते सगळं. राकेशला कन्फर्म करायचं असतं की ती ईश्वरी तिथे आहेत की नाही. तो म्हणतो, अगं ती ईश्वरी. अंजली काय ऐकूनच घेत नाही आणि म्हणते की तुम्ही या, इथं खूप गोंधळ उडाला आहेत. राकेश म्हणतो की त्या अर्णवच्या लग्नाचं काय. अंजली म्हणते, मी तुम्हाला आता फोनवर काहीच सांगू शकत नाही, मी घरी या, स्वतः बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. राकेश त्याच्या बायकोला म्हणतो, बावळट कुठली, घरी या कर, ती महत्वाच्या गोष्टी सांगायचं सोडून. इकडे अंजली म्हणते, जे काही घडलं आहे ते सगळ्यांसाठी अनएक्सपेक्टेड होतं, पण आपल्याला हे नातं आता मान्य करावंच लागेल. अंजली म्हणते, नाही, दुसरा काही पर्यायच नाही ना आपल्याकडे, नाहीतर दोन्ही घरांची खूप बदनामी होईल. अंजली म्हणते, मान्य करायचं ठरवलंय तर आता मनापासून मान्य करूया. त्यामुळे आता ईश्वरीचा राजशिर्के या घराण्यात रीतसर गृहप्रवेश होईल. आम्हाही म्हणतात की बरोबर आहेत अंजलीचं, आता हे नातं आपण सर्वांनी मनापासून स्वीकारूया. प्रियाताई म्हणतात, हो, म्हणजे मलाही पटतंय, आणि लग्नाबद्दलच्या सगळ्या शंका मिटवण्यासाठी मला असं वाटतं की आपण पुन्हा एकदा देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं ईश्वरी आणि अर्णवचं लग्न लावून द्यावं. त्या म्हणती, अहो आता हे कसं शक्य आहे. सुप्रियाताई म्हणतात, जयुताई. प्रियाताई म्हणतात की तुम्ही म्हणाल तसं करूया आपण. अंजलीताई लावण्य चिडलेली असते आणि म्हणते, तू मला हरवलं असं वाटत असेल ना तुला, पण लावण्य देशमुख कधीच हरत नाही, हे कळेल तुला. ह्या घरात तर सून म्हणून मीच येणार. मिसेस लावण्या अर्णव राजशिर्के, AR फक्त माझा आहे आणि त्याचा बायको होण्याचा हक्क फक्त माझा या लावण्या देशमुखचाच आहे. तो हक्क लवकरच मिळवेन मी. आय प्रॉमिस यू. तुला सुखाने कधीच जगू देणार नाही मी. ब्लडी मिडल क्लास गर्ल. अंजली म्हणते, ठीक आहे, मग आजच आपण घरच्या घरी विधिवत लग्न लावून देऊया. बाबा मनातल्या मनात म्हणत असतात, शुभ काम में देरी किस बात की. मामा म्हणतात की तशी ही तयारी सगळीच झाली आहे, तर आपण लग्न लावून टाकूयात. इकडे मामीला सुप्रिया असल्यामुळे बाहेर येता येत नाही, ते तिकडे डोक्याला हात लावून उभे राहतात. मामा वल्लरीला घेण्यासाठी रूम मध्ये येतात आणि म्हणतात, वल्लरी तू इथे काय करते, चल बाहेर चल, तुझी सगळी वाट बघतायत. वल्लरी म्हणते, मी येणार नाही. मामा म्हणतात, तुला जरी मान्य नसलं तरी हा दोन्ही कुटुंबाचा निर्णय आहे. अर्णवने स्वतः घेतला आणि त्याला ईश्वरीची बाबांचीही संमती आहेत. मग आता तुझे पर्सनल रुसवे फुगवे बाजूला ठेव आणि चल. मामी नाकारतात. मामी म्हणतात, तुम्हाला काय करायचं तुम्ही फुलं उधळा, नाही तर काही करा, मी ह्या लग्नाला येणार नाही. मामा म्हणतात, हे बघ वल्लरी, आजपर्यंत अर्णव तुला मान देत आला आहे, तुझी मर्जी सांभाळली आहे त्याने, मग आता त्याच्या चुकात तू सामील होणार नाही. वल्लरी चिडते आणि म्हणते, काय चूक आणि काय बरोबर हे तुम्ही मला सांगू नका. आम्ही त्या सगळ्या गोष्टी काढतात. अर्णव हळदीतून उठून जातोच काय, ईश्वरशी लग्न करतोच काय. मामी म्हणतात की म्हणजे तुम्हाला हे सगळं माहित होतच. मामी म्हणतात, हो ना. मामा म्हणतात की वेळ आली की तुला कळेलच वल्लरी, फक्त मला एवढं सांग, तू अर्णवच्या लग्नात त्याच्या आनंदात सहभागी होणार आहे की नाही. मामी म्हणतात, मुळीच नाही, मला हे नातंच मुळीच मान्य नाहीये. मामा म्हणतात, आतापर्यंत तू तुझ्या मनाप्रमाणे वागत आलीस, आजही तेच कर. मी इकडं सुस्कारा घेते आणि म्हणते, बरं झालं यांनी लग्नात नेण्याचा नाच सोडून दिला, नाहीतर ईश्वरी या घरात येण्याआधी मला ह्या घरातून बाहेर पडावं लागलं असतं. इतके वर्षी लपून ठेवलेलं रहस्य ह्या लग्नात सगळ्यात समोर आलं असतं. इकडे अंजली अर्णवला तयार करत असते आणि अंजली म्हणते, छान दिसतो. अर्णव म्हणतो की मी नेहमीच छान दिसतो ताई. अंजली म्हणते की आज जरा जास्तच छान दिसतो आहे.
आई म्हणते की चिंटू, जे घडलं ते अशा पद्धतीने घडायला नको होतं, पण ठीक आहे, आता जे घडलं ते घडून गेलं. पण मला सांग, तू आणि ईश्वरी अशा प्रकारच्या लॉज मध्ये कसे पोहोचलात? अर्णव म्हणतो, ताई मी सांगितलं ना, मला ज्या वेळेत ते वाटलं ते मी केलं. ताई म्हणते, बघ मी तुझ्यावर अविश्वास दाखवत नाहीये चिंटू, पण तरीही अशा लॉज मध्ये का गेलात तुम्ही? अर्णव म्हणतो की आय एम सॉरी ताई, मी राजेश बद्दल तुला काहीच सांगू शकत नाही. आता तू प्रेग्नेंट असताना हे रिस्क नाही घेऊ शकत मी. तुझं आणि तुझ्या बाळाचं लाईफ जास्त इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. तुला आणि मिस इंदोरला दोघांनाही प्रोटेक्ट करायचं आहेत मला. आता इथे ही सिरियल संपती. हा प्रेक्षकांना, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लावण्या म्हणते, काहीही करा आणि त्या मिडल क्लास मुलीला त्या घरातनं लवकरात लवकर बाहेर काढायचंय मला. इशूची आई म्हणते, आज तुझं लग्न होतंय, तू सासरी जाणार. इशू बाळा इतकंच सांगेल, सुखाने संसार कर. तो राकेश तिचा सूड घ्यायचा असतो आणि म्हणतो की तू माझी नाही झालीस ना, तर तुला अर्णव सोबत सुद्धा तुझा सुखाचा संसार नाही होऊ देणार मी आता. आणि इथेच या मालिकेचा प्रोमोही संपतो. तर कशी वाटली ही मालिका आणि मालिकेचा प्रोमो हे कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.